हॅलो एव्हरीवन. या आधीच्या लेसनमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये मी म्हणाले होते की जितके सबस्क्रायबर्स वाढतील तितके मी पुढची स्टोरी किंवा क्वेश्चन आन्सर घेऊन येईल. तर थोडेफार सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत. थँक्यू सो मच त्या सर्वांना. ठीक आहे, आता आपण स्टोरीला सुरुवात करूया. एसोप्स फॅबलेस या आपण सेकंड स्टोरी बघणार आहोत. So second story is here in the manger. See here, this spelling is about manger. Manger means what? गोठा. एक डॉग आहे जो गोठ्यामध्ये आहे. ठीक आहे. Now let's see. Once a dog was looking for a nice and comfortable place to lie down. He came to the manger of an ox and jumped onto the hay to rest. की एक दिवस एक कुत्रा आहे जो लाई डाऊन म्हणजे पडण्यासाठी झोपण्यासाठी एक नाईस छानस आणि कम्फर्टेबल अशी जागा शोधत होता. It was a very hot afternoon. After a while the ox returned from the field. He had worked hard in the hot sun and was now quite the hot afternoon. गरमची अशी दुपार होती आणि त्यावेळेला एक ऑक्स आहे तो रिटर्न येत होता फार्ममधून, आपल्या फील्डमधून म्हणजे आपल्या शेतातून काम करून तो त्याच्या गोठ्यामध्ये तो परत येत होता आणि काम केल्यामुळे उन्हामध्ये काम करून त्याला थोडीशी भूक लागली होती. He stood in his stall and was planning to eat the hay that was put in the manger for him. However, when he reached for the hay, the dog saw him standing in the manger. He began to bark loudly at the ox. Each time that the ox came near the hay, the dog snarled, barked and snatched at the ox. He would not allow the ox to eat his hay. हे म्हणजे गवत. बघा ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसते का, हा एक गोठा आहे म्हणजे मांजर आहे. हे ऑक्स आहे. हा ऑक्स शेतातून उन्हाचं काम करून आलेला आहे आणि त्याला भूक लागलेली आहे आणि भूक लागल्यामुळे तो हे मीन्स गवत खाण्यासाठी तो गवताकडे चाललेला आहे. पण तिथे कोण आहे? एक डॉग आहे. हा आहे डॉग आणि ज्यावेळी तो ऑक्स त्या गवताकडे तोंड घालेल त्यावेळी ते डॉग काय करत आहे? स्नरलेड म्हणजे गुरगुरत आहे, बार्क म्हणजे भुकत आहे आणि स्नॅचेड म्हणजे त्याला असं ओरखडल्यासारखं ते करत आहे. ठीक आहे. ऑक्सेन अँड जनरली पीस लविंग अँड पेशंट ॲनिमल, बट फायनली द ऑक्स गॉट अपसेट अँड you wanted to share my dinner with me. I would not mind it, but you neither eat the hay nor allow me to enjoy it. It is of no use to you. Then why don't you let me have my favorite food? Don't begrudge others what you don't enjoy yourself. बघा हा जो ऑक्स आहे उन्हातानाचं काम करून शेतातून आलेला आहे, त्याला भूक लागलेली आहे आणि इथं ऑक्ससाठी गवत म्हणजे हे ठेवलेलं आहे. मग ज्या वेळी हा ऑक्स हे खाण्यासाठी जात आहे त्यावेळी हा कुत्रा आहे त्याला ओरडतोय, भुंकतोय त्याच्यावर. त्यावेळेला बरेचदा ज्यावेळी हे गवत खायला जाईल त्यावेळी कुत्र्यानं हे केलेलं आहे. त्यामुळे ऑक्स जो आहे एकदम जंटली आणि पीसफुल असा प्राणी आहे. त्याने शांतपणे त्या कुत्र्याला म्हटलं की हे बघ, तू डॉग आहेस जे की गवत खाऊ शकत नाहीस. मी एक ऑक्स आहे आणि गवत हे माझं फेवरेट फूड आहे.
मग मी ज्यावेळी ते माझं फेवरेट फूड खायला येतो आहे त्यावेळेला तू मला ते खाऊ देत नाहीस. असं का वागत आहेस की स्वतःला पण ते तुला खाता येत नाही आणि ज्याला खायचं आहे त्याला तू खाऊ देत नाही. हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि हे असं तू वागू नकोस. जर स्वतःला काही एन्जॉय करता येत नसेल तर दुसरे एन्जॉय करतात तर त्यांना अडवायचं नसतं. ठीक आहे. हा झाला पार्ट 2 ऑफ एसोप्स फॅबलेसमध्ये दंतकथा. आता हे आहेत क्वेश्चन्स. ह्या क्वेश्चन्सचे आन्सर हवे असतील तर छानपैकी सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.